मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 9. भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानं मी जागा झालो. गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं. आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या. गंगेच्या चंदेरी वळणानं धुक्याचं अंशुक पांघरलं होतं. सगळं हस्तिनापूर हळूहळू जागं होत होतं. दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालनाबाहेर पडलो. गंगेच्या पाण्यात कोणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं असं योजून मी तिच्या घाटाकडं चालू लागलो. आजूबाजूचं सगळं जग धुक्याची दुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं. सगळे मार्ग नि प्रासाद अंधुक आणि अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते. गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती. तेवढीच त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होती. त्या आवाजाच्या रोखानं चाललो. मला आईने केलेली सूचना आठवली. गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस. मी स्वतःशीच हसलो. किती भित्री आहे माझी आई. ती काय मला अजून लहान मूल समजते. मला कसली त्या पाण्याची भीती. विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो. बरोबर आणलेलं उत्तरीय एका पायदंडीवर ठेवलं. अंगावरच्या अधरियाचा काचा मारला आणि समोर पाहिलं. 10-12 हातांवरचं पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं. बाकी सर्व पात्र पांढरट भुरक्या धुक्यात झाकलं होतं. त्या पात्राला आदरानं नमस्कार केला आणि पाण्यात सुरकांडी मारली. पाण्याचा स्पर्श उबदार होता. जवळजवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो. घटकाभरानं धुकं निवळलं. मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत आलो. अंगावरचं उत्तरीय बदललं. ओलं वस्त्र पाण्यात बुचकळून ते पिळून पायदंडीवर ठेवलं. समोर पाहिलं. सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते. त्यांची कोवळी किरणं गंगेच्या पाण्याला गुदगुल्या करून जागं करत होती. ओंजळभर पाणी घेऊन त्याचं अर्घ्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं. किती रमणीय रूप दिसत होतं त्यांचं. मला दिसणाऱ्या त्यांच्या रोजच्या तेजाची वलय. एका दिवसाची दर्शन शोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे. तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी वाढे. ती पाहिली की मला नेहमीच हुरूप येई. हजारो योजनं दूर असलेल्या त्या तेजात नि आपल्यात काहीच अंतर नाहीये असं वाटे. शरीर हलकं झाल्यासारखं वाटे आणि माझे हात आपोआप जोडले जात. डोळे आपोआपच मिटले जात. मी त्या तेजाचं मनोमन चिंतन करू लागे. लाखो योजनं मला केवळ प्रकाशच प्रकाश दिसू लागे. अत्यंत तेजस्वी असा प्रकाश. तेजस्वी तरीही शीतल आणि हवा हवासा वाटणारा प्रकाश. उगाचच वाटू लागलं की त्या तेजाशी आपलं कसलं तरी नातं आहे. जगातला सगळा अंधकार उजळणारा तो अखंड महादीप आपल्याशी कसल्या तरी धाग्यांनी जोडला गेलाय. मी स्वतःला विसरे आणि त्या धाग्याच्या आधारानं दूर दूर उंच उंच जाऊ लागे. आजचं त्या तेजाचं रूप तर अतिशय मनोहारी होतं. मी शांतपणे हात जोडले आणि डोळे मिटले. मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो. त्या लाटेला कोणतंही स्वतःचं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं. त्या अमाप सागरातील ती केवळ अनेकांपैकी एक लाट होती. कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा. प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही. पण कोणीतरी माझा खांदा गदाळगदा हलवत आहे असं वाटलं. मी हळुवारपणे डोळे उघडले आणि वळून पाहिलं. एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडं पाहत होता. त्याच्या दाढीचे, डोक्याचे आणि भुवईचे सर्व केस पांढऱ्या ढगासारखे पांढरे शुभ्र होते. भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते. त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता. तो हात मात्र अतिशय वजनदार आणि भारदस्त वाटला मला. कोण असावा हा वृद्ध? लागलीच मी प्रश्नांचे बाण
मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो. छे, कुठंच पाहिलं नाही मी यांना. अतिशय प्रेमळ आवाजात त्यांनी मला विचारलं, बाळ, तू कोण? मी सूतपुत्र कर्ण. सूतपुत्र? कोणत्या सूताचा पुत्र तू? चंपानगरीच्या अधिरथांचा. अधिरथाचा? हो, पण आपण? मी अत्यंत उत्सुकतेनं विचारलं. मी भीष्म. त्यांच्या दाढीचे केस वायुलहरींवर हिंदोळत होते. भीष्म, पितामह भीष्म, कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म, गंगापुत्र भीष्म, कुरुकुलाच्या मंदिराचे कळस भीष्म, योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म. माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं. कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता. एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पातं असा मी उभा होतो. काय करावं तेच मला समजेना. लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी त्यांना वाकून वंदन केलं. त्यांनी मला झटकन वर उठवलं. अत्यंत मृदू स्वरात ते बोलले, तुला तुझ्या पूजेतून जागं केलं म्हणून तू नाराज नाही झालास ना माझ्यावर? नाही, मी म्हणालो. खरंच बाळ, मला तुला जागं करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहू लागलो. थोड्या वेळानं ते म्हणाले, आज 3 तप झाली. न चुकता रोज मी याच वेळी गंगेच्या घाटावर येतो. पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर आलेलं मी पाहिलं नाही. आज पाहत आलेला तू तो पहिला माणूस आहेस. मला पुढं काय बोलावं ते सुचेना. हो, आणि म्हणूनच मी बराच वेळ पाठ पाहून शेवटी तुला जागं केलं. माझ्या कानातल्या कुंडलांकडं पाहत ते म्हणाले, ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात. हो, जन्मजातच आहेत ती, मी म्हणालो. त्यांना नेहमीच जपत जा. धीमी पावलं टाकत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले. भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला. गळ्याभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांसमोर आणि लाटांबरोबर हिंदकळू लागले. त्यांच्या शुभ्र केसांनी त्यांचं झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं. मी उभा होतो तिथूनच त्यांना वंदन केलं. उत्तरीयाचा ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडं परतलो. माझ्या हस्तिनापुरातल्या पहिल्या पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनानं झाली होती. मला त्या विचित्र योगायोगाचं नवल वाटलं. ज्या पितामह भीष्मांना पाहावं म्हणून मी काल दिवसभर योजत होतो ते स्वतःच आज मला भेटले होते. तेही एकटे निया गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभातकाली. किती गोड आहे त्यांचा आवाज. चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत आणि पवित्र आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सूतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते. कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सूतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याची आस्थेनं विचारपूस करतात. खरोखर वीरपुरुषाच्या ठिकाणी निगर्विता असली की तो किती थोर वाटू लागतो. ज्या कुरुकुलात पितामहांसारखे वीर आणि निगर्वी पुरुषश्रेष्ठ निर्माण झाले ते कुल धन्यच होय. मीही किती भाग्यवान की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं. आता वारंवार या पुरुषश्रेष्ठाचं आपणाला दर्शन घडेल. ते 2 शांत आणि बोलके डोळे आपल्यावरही कृपादृष्टी ठेवतील. माझ्या जीवनातील ज्या 3 व्यक्तींवर माझं प्रेम होतं त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली, पितामह भीष्म.